गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे गुरुवार आणि माझा आता जस्ट आवरलेला आहे. तुम्ही बघू शकता मी केस पण धुतलेली आहेत. केस धुतले त्याचं कारण म्हणजे असं की उद्या पूजेला जायचं आहे. उद्या मी मावशीकडे जाणार आहे कारण ताईच्या घराची घरभरणी आहे, पूजा आहे. तर त्यासाठी मी म्हणजे बोलतात ना की बाबा उद्या आपल्याला जायचं आहे, तर एक दिवस आपण अगोदर सगळं म्हणजे रेडी असतो आपण सगळं. तर त्याच्यामुळे मी आज केस धुवून घेतलेली आहेत. तर सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता तुम्ही बघितलं असेल, तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल, तर मी काल बाजारात जाऊन मच्छी आणली होती, सुकी मच्छी. तर ती आता मला कडक उन्हामध्ये सुकून घ्यायची आहे. कारण कसं ना, ही जी सुकी मच्छी आहे ही जर तुम्ही उन्हामध्ये जर सुकवली तर ती दीर्घकाळ टिकते, मुंग्या लागत नाही आणि म्हणजे दीर्घकाळ टिकते एवढं सांगेल. आणि इथे या साईडला जिथे पलंग आहे तिथे खूप कडक ऊन पडतं. आता पटापट ते सगळी सुकी मच्छी या जिथे पलंग आहे त्या पलंगावरती सुकत टाकते पटापट. तर मी इथे ही जी सुकी मच्छी आहे ना, ते मी अशा पद्धतीने सुकत ठेवलेली आहे आणि खूप कडक ऊन पडतो इथे ह्या खाटेवरती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी 5-5:30पर्यंत ऊन असतं, त्याच्यामुळे मी पूर्ण दिवस कडक ऊन देणार आहे. आणि बघू थोड्या उशिराने म्हणजे जेवण वगैरे झालं ना दुपारी, की मग ही जी सुकट आहे ना, ही सुकट आहे ना, तर या सुकटीचे हे जे डोके आहेत ना, हे डोके मी म्हणजे हे करणार आहे, तोडून टाकणार आहे आणि म्हणजे ही जी सुकट आहे स्वच्छ साफ करून घेणार आहे. आणि तेच आणि बाकी बघेल हे जवळा वगैरे आहे ना, त्याला मी चाळण मारणार आहे कारण तो ना खाली थोडीशी जी कच वगैरे असते ते निघून जाणार आहे. तर बघू आणि मी कशी चाळण मारणार आहे, कसं काय साफ करणार आहे ते मी तुम्हाला नक्की दाखवेल. तर आधी हे पूर्ण दिवस मी उन्हामध्ये आधी हे सुकून देणार आहे. आणि ही जी सुकी मच्छी असते ना, तर या सुक्या मच्छीला 1 दिवस म्हणा 2 दिवस छान मस्त कडक ऊन द्यायचं असतो. आणि कडक ऊन दिले आणि ही जी मच्छी आहे दीर्घकाळ टिकते, खराब होत नाही. तर आता पूर्ण दिवस या सुक्या मच्छीला ऊन देईल. तर तुम्ही बघू शकतात, आधी इकडे ऊन होतं, आता इकडे ऊन आलेलं आहे, असं आहे. आता हा जो ऊन आहे ना हळूहळू तिकडे जाईल. गुड इव्हिनिंग गाईज, संध्याकाळची वेळ आहे आणि तुम्ही बघू शकतात बरंचसं ऊन निघून गेलेलं आहे. तर आता संध्याकाळचे 3:45 वाजलेले आहेत, ऊन निघून गेलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात मी ही चाळणी घेतलेली आहे आणि ह्या चाळणीने मी आधी जवळा चाळून घेणार आहे. आणि याच्यात ते माती आहे त्या मातीतच चाळून घेणार आहे, जी कच आहे ती निघून जाईल. मी आता पटापट सुरुवात करते. आणि इथे जर ते पुठ्ठा ठेवलेला आहे, आता यात मी चाळण ठेवते आणि मी आधी थोडं सगळं चाळून घेणार आहे. तर सर्वप्रथम मी हे चाळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता ही जी अशी ना बारीक जी म्हणजे तुम्ही बघू जी कच असते किंवा बारीक जे काटे असतात ना त्याच्यातून निघून जातात. हे बघा बरेचसे काटे निघून गेलेले आहेत. त्या दगडी वगैरे असते ना त्यासुद्धा निघतात, माती वगैरे बारीक ती सगळी निघते. तर मी ना अशा पद्धतीने हे सगळं आधी चाळून घेणार आहे. मी चाळून घेतलेलं आहे आणि चाळून घेताना ना अगदी जे छोटे मासे आहेत ते सुद्धा ह्याच्यात पडलेले आहेत. बाकी जी कच असते ना ती पण पडलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात, इथे या कॅरी बॅग आहेत. आता या कॅरी बॅग आता मी ओपन करते. तुम्ही बघू शकतात या अशा कॅरी बॅग आहेत वगैरे. तर या अशा कॅरी बॅगमध्ये मी ही जी सुकी मच्छी आहे ही सगळी यामध्ये मी पॅकिंग करून घेणार आहे. आणि याच्यासाठी मी डबल कॅरी बॅग वापरणार आहे. ते बघू शकता याच्यामध्ये ना 100 पीसेस असतात. बघा पटापट आता पॅकिंग करून घेते.
ही जी कॅरी बॅग आहे ना, तर ही 6 बाय 8 अशी ही कॅरी बॅग आहे. आता पटापट मी हे भरून ठेवते म्हणजे व्यवस्थित पॅकिंग करते यामध्ये. तर मी हे अशा पद्धतीने पॅकिंग करून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकतात जवळचे 2 पाऊच तयार झालेले आहेत, सुकटीचे 2 पाऊच तयार झालेले आहेत. तर ही सुकट मी निवडलेली नाही आहे, ही निवडलेली आहे. म्हणजे हिचे जे पाठीमागचे जे हे असतात ना, म्हणजे पुढचं जे तोंड असतं ते थोडं तुकडा करून म्हणजे ही मी साफ केले. ही साफ करायची आहे, म्हणजे जे पुढचं जे तोंड आहे ते आपण काढतो, ते मी नाही काढलेलं. आणि हा आहे मलईचा मासा. तर याचे 2 पाऊच आहेत आणि हे बोंबील. तर हे मी अशा पद्धतीने पाऊच पिशवीमध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहेत. आता हे आपण एका अशा पॅकिंग डब्यामध्ये आपल्याला पॅक करून ठेवायचं आहे. म्हणजे हे सगळे हे जे सुकी मच्छी आहे एका कॅरी बॅगमध्ये ट्रान्सफर करून ती कॅरी बॅग व्यवस्थित आपल्याला बांधून घ्यायची आहे आणि मग ती आपल्याला एका हवाबंद डब्यात ठेवायची आहे. आणि ही जी सुकी मच्छी आहे ही अशा पद्धतीने दीर्घकाळ टिकते. तर आज फायनली इथे AC लागलेला आहे. आणि माझा बाबा रोज टी-शर्ट घालणार की नाही? हो. नाही तर आधी बापांना गरम व्हायचं आणि बाबा टी-शर्ट काढायचे, फक्त शॉर्ट पॅन्ट घालायचे. आज पप्पा आजपासून टी-शर्ट घालणार आहेत ना. का आता AC लावले, बरोबर थंडी वाजेल ना AC ने. तर आज फायनली AC लागलेली आहे. आणि कसं ना, मार्च एप्रिल मे 3 महिने खूप गरम होतं. तर आता इथे हे सगळे सोपे वगैरे तर आधी सगळी मी सगळी म्हणजे धूळ आहे, कारण इथे होल पाडला होता ना, तर आधी सगळं झटकून वगैरे गेली, सगळं साफसफाई करून घेते. खूप सारी कामं आहेत, तर पटापट साफसफाई करून घेते. मग कसं वाटतंय घरात AC आले तर? छान वाटतं. पण मग आई आल्यानंतर
बरे आईच गरम होईल. आई गरम झाली नका तिला इथं येऊन बसू तिला बाई तू बस इथं ना आधी शांत हो. AC खाली आणि तिला बसवायची बस आधी शांत हो. पप्पा ऐका ना मी काय बोलते तुम्हाला ऐका ना. समजा आईनी समजा इथून एंट्री केली आणि इथून अशी समोर AC बघितली की जर हां मी काय तुमची तर आई उत्तरपूजा करणारच आहे माझी पण करेल ती मला तर माझीच घेणे तुझी तर आजी करेल बाबा. तर आई खरं म्हणजे ना मावशीकडे गेलेली आहे पूजेसाठी. तर दुसरी गोष्ट म्हणजे आईला माहिती नाही आहे की ते AC आम्ही बसवला आहे तो. कारण AC बसवण्याच्या आई विरोधामध्ये आईला AC बसवायची नव्हती घरामध्ये. पण कसं ना घरामध्ये खूप गरम होतं आहे. मला आणि ज्ञानेशला ACची सवय आहे पप्पांनाही सवय आहे पण माहिती नाही. पण मे बी अशी देवाला सांगूया बाबा AC खाली थंड होते तिला. अजून काय बोलू तिला आता बघू आल्यानंतर आईचा रिॲक्शन काय असेल बापरे. पण आधी ती पप्पांना धरणार आहेच पण त्यानंतर मला पण खूप बडबड करेल असं आहे. तिच्यासाठी सरप्राईज असणार आहे म्हणा पण ओरडा तर आम्ही सगळेच खाणार ना पप्पा. गुड नाईट गाईज. कारण आता रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत. माझा आत्ता जस्ट सगळं आवरलेलं आहे. तर उद्या मी आणि ज्ञानेश ताईकडे जाणार आहोत. उद्या ताईच्या घराची घरभरणी आहे प्लस पूजासुद्धा आहे आणि उद्या गृहप्रवेशसुद्धा आहे. तर जेव्हाही आपण घरभरणीला जातो ना तेव्हा आपण रिकाम्या हाताने जात नाही काहीतरी एक भेटवस्तू घेऊन जातो. म्हणजे घरभरणी म्हणजे नवीन घरामध्ये आपण प्रवेश करतो आणि जेव्हा आपण त्यांच्या पूजेला जातो कारण आमंत्रण असतं आपण जातो पूजेला मग त्यावेळेस आपण रिकाम्या हाताने नाही जात. मग तेव्हा घरामध्ये उपयोगी येणाऱ्या वस्तू दिल्या जातात. कोण कपडे देतं तर कोणी वस्तू देतं. तर मी सुद्धा ताईसाठी अशाच घरामध्ये वापरण्यासाठी काही वस्तू खरेदी केलेल्या आहेत. तर मी तुम्हाला दाखवते काय खरेदी केलेल्या आहेत. तर तुम्ही इकडे बघू शकता. तर मी ॲक्च्युली याला लंगडी बोलतात. लंगडी पातेली असते ना ती. तर मी 4 लंगडी पातेल्यांचा सेट घेतलेला आहे. तुम्ही बघू शकतात की ह्या 2 आहेत आणि प्लस ह्या 2 आहेत. तर मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकतात अशी मी लंगडी पातेली घेतलेली आहे ब्लॅक कलरमध्ये. हे बघा. तर याचा 4 सेट आहे. याचा 4 सेट आहे म्हणजे ह्या 2 आणि ह्या 2. तर आणि या साईडला बघू शकता तुम्ही मी काही कपडे काढलेले आहेत. मला पॅकिंग करायची आहे. मी अजून काहीच पॅकिंग नाही केलेली. आता तुम्ही हे बघू शकतात. तर मी ह्या अशा 4 याचा मी सेट घेतलेला आहे. तर मला हे पॅकिंग करायचं आहे. गिफ्ट पॅक करायचं आहे. त्यानंतर बॅग भरायची आहे. तर हे सगळं करेपर्यंत साधारणपणे मला 12-12:30 वाजणार आहेत. उद्या सकाळी इथून 6ची बस आहे. मला 6च्या बसला जायचं आहे. 5:45 वाजता घरातून निघायचं आहे. खूप साऱ्या गोष्टी बाकी आहेत. मी अजून काहीच तयारी नाही केलेली. आता जेवढं होईल तेवढं पटापट करेल. तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि अजून एक सांगेल की या ज्या लंगडी पातेली आहे तिला लंगडी बोलतात.
तर मी कल्याणला जो भांड्यांचा मार्केट आहे तिथून मी हे खरेदी केलेलं आहे आणि मला खूप रिजनेबल प्राईसमध्ये ह्या 4 लंगडी पातेल्यांचा सेट भेटलेला आहे. आणि याची जी ते बघू शकता इथे त्यांनी दिलेलं सुद्धा आहे 12 महिन्यांची वॉरंटी आहे आणि खूप स्ट्रॉंग आहेत आणि खूप कडक आहेत. आणि ताईला तिच्या नवीन घरामध्ये या तिच्या किचनसाठी या वस्तू खूप उपयोगी आहेत आणि मे बी तिला आवडतील. सो ह्या सगळ्या गोष्टी पटापट पॅकिंग करून घेते. गिफ्ट पॅक करायचं आहे आणि पहाटे 4 वाजता उठायचं आहे. उठून सगळी तयारी वगैरे करून 6च्या बसला जायचं आहे. सो बाय बाय, गुड नाईट.